ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे बदलापूर जवळच्या कोंडेश्वर धबधब्याजवळ पावसाळी पर्यटनाला 30 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यातील पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी मनाई आदेश लागू करण्यात आलेत आणि जीवितहानी टाळण्यासाठी हे आदेश लागू केले गेलेत। पावसाळी पर्यटनाचं अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजे बदलापूर जवळील कोंडेश्वरचा धबधबा। आपण पाहू शकतो की कोंडेश्वरच्या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आलेला आहे, कारण गेल्या एक आठवड्यांपासून मुसळधार पाऊस या भागामध्ये कोसळतोय आणि त्यामुळे फेसाळलेला धबधबा हा प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करताना दिसतोय। मात्र गेल्या 6 वर्षांमध्ये या ठिकाणी जवळजवळ 70 पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 6 वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले जातात। पर्यटकांचा जीव वाचावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे। मात्र जे हौशी पर्यटक आहेत, विशेषतः मद्यपान करून आलेले जे पर्यटक आहेत, त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही, खोल पाण्यामध्ये ते बुडतात आणि त्यांचा मृत्यू होतो। आज देखील पाहू शकतो की अनेक पर्यटक जे आहेत सुट्टी नसताना देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या निसर्गाचा आनंद घेत आहेत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून या कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी आता जमावबंदीचे आदेश लागू झालेले आहेत। त्याचबरोबर बारवी नदी असेल, उल्हास नदी असेल, भोज धरण असेल, या ठिकाणी देखील जमावबंदीचे आदेश लागू झालेले आहेत। मात्र तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांच्यापर्यंत हे आदेश अजून पोहोचलेले नाही आहेत। मात्र या सगळ्या आदेशामुळे पावसाळी पर्यटनासाठी लाखोंच्या संख्येने येणारे जे पर्यटक आहेत त्यांचा कुठेतरी नाराजीचा सूर आहे, कारण या मद्यपान केलेल्या पर्यटकांमुळे आम्हाला या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही। त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असावा, ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी जे काही पर्यटक येतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी NDRFची टीम असेल किंवा त्यांना वाचवण्यासाठी जे लाईफगार्ड असतील ते या ठिकाणी तैनात करावेत, अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि या आदेशाची अंमलबजावणी करून आम्हाला पावसाळी पर्यटन करून देण्यात यावं आणि विशेषतः जे मद्यपान करून येणारे पर्यटक आहेत त्यांना पोलिसांनी अडवून या ठिकाणी सोडू नये आणि आम्हाला या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेऊ द्यावा, अशा प्रकारची मागणी या पर्यटकांची आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।